तर पाटणोली संघ आपल्या विनंती असे आपले 12व्या प्रति आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. पाटणोली संघ आराध्य स्पोर्ट पाटणोली आपल्या विनंती असेल आपला 12व्या प्रति आमच्यापर्यंत पोहोचवा. थोड्याच वेळात मॅचला सुरुवात आमचे प्रोफेशनल पंच आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल. पंचांच्या भूमिकेमध्ये वाघीलवाडाचे एक जबरदस्त क्रिकेटमध्ये त्यांची कित्येक वर्ष आपण खेळली पाहिली. ते जीवन कावण सर असतील, शैलेश चव्हाण सर, करंजा उरण यामध्ये बिलॉंग करणारे प्रोफेशनल पंच आजच्या दिवसामध्ये लाभले. त्यांचं मी करूया स्वागत. नेक्स्ट स्टार्ट द गेम वॉचिंग द वीक फाईट. आजच्या दिवसामध्ये खूप मोठा सामना. विनंती असे मान्यवरांना आपली जी गाडी मैदानामध्ये थोडीशी साईडला पण पार्क करा, कारण की मॅचला सुरुवात होते. मोठी लढत आपण पाहू शकाल. एकीकडे संघ पाहायला मिळेल आजच्या दिवसातील पहिला सामना खेळताना. पाटणोली संघ नाणेफेक जिंकली, प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतो पाटणोली आणि पदरी फलंदाजी आर्या स्पोर्ट ओवलेच्या आणि त्या सलामीवीर जोडी आपण पाहू शकाल. इकडे सागर गायकवाड आणि प्रसाद गायकवाड. सागर गायकवाड इज अ व्हेरी डेंजरस प्लेअर. कित्येक मैदान आम्ही त्यांना पाहिलं आक्रमक फलंदाजी करणं आणि कमी चेंडूमध्ये जास्ती धावा बनवणे त्याची ओळख राहिली आहे. आता या मैदानामध्ये आपल्या संघाला त्याच पद्धतीने स्टार्ट निर्माण करून देईल का हे पाहावं लागेल या आजच्या दिवसामध्ये. तर गोलंदाजी ट्रॅक वरती P1चं पहिलं षटक घेऊन येतो योगेश. वेगवान गोलंदाज, तेच तर्रार गोलंदाजी करण्याची ओळख राहिली आहे. आता आजच्या दिवसामध्ये आपल्या गोलंदाजीच्या डिपार्टमेंट मधून कशा पद्धतीने कार्य करेल हे देखील पाहावं लागेल. तर थांबवायचा सामना, थोडा थांबवायचा सामना. तर दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी कंपल्सरी असतील. आयोजकांचा डिसिजन आहे. पाटणोली संघ ओले संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलाय. पाटणोली संघ समोरच्या संघानं तुमच्यावरची ऑब्जेक्शन घेतलंय. 12वा प्रतिनिधी तुमचा कंपल्सरी असणं गरजेचं आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. तर पाटणोली संघ हा तुमच्या अपोजिट संघाने तुमच्यावरती आक्षेप घेतलेला 12वा प्रतिनिधी असणं अनिवार्य आहे. जर तुम्ही तर आयोजकांचा निर्णय असेल. पाटणोली संघ तुम्हाला एक षटकाचा अवधी दिला जाईल. एका षटकाच्या संपण्यापूर्वी जर तुमचा 12वा प्रतिनिधी आला नाही तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी घ्यावी लागेल. गेम स्टार्ट करायचा आहे. पंचांचा हिरवा कंदील. मोठा सामना आपण पाहतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजीच्या मार्क वरती हा चेंडू मात्र हलक्यात खेळला चेंडू आपण पाहू शकाल. यावेळी आपल्या पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं सिंगल मिळेल. सिंगलच्या मधूनच या स्पर्धेची सुरुवात होताना पाहायला मिळेल. सागर गायकवाड आणि प्रसाद गायकवाड ही मात्र सलामीवीर जोडी आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये आपण चेंडू अडवताना पाहिला. एका धावेनं सुरुवात. स्ट्राईक रोटेट होते. 5 षटकांचा सामना. 5 षटकांच्या सामन्याची सुरुवात होत असताना आपण पहिला चेंडू पाहिला. गोलंदाजीच्या मार्ग वरती योगेश पाटील या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजीसाठी प्रसाद असेल गोलंदाज. बॅटिंगसाठी प्रसाद. चेंडू विकेटच्या मागे आपण पाहतोय. डॉट चेंडूची सांगता. एक संयमी सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कोणतेही फलंदाज मोठी फटक्याचा मात्र यावेळी धाडस करत नाहीये, कारण की गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये खूप चांगलं कार्य राहिलं आतापर्यंत योगेश पाटीलचं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. योगेशला मात्र यावेळी सहज खेळणं हे अवघड असेल फलंदाजासाठी. आणि हा योगेश पुन्हा एकदा आपली हुकूमत प्रस्थापित करतोय. हा चेंडू मात्र आपण पाहू शका बॅट आणि पॅडच्या मधून यावेळी सफर करताना आपण पाहिला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि हा चेंडू येतो डॉट. 3 चेंडूच्या सांगतेनं धावफलकी धावा पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धाव मात्र पाहतो आपण. गोलंदाजीच्या मार्कवरती योगेश पुन्हा एकदा सज्ज असेल. ओव्हर द विकेटचा मारा. समोर फलंदाज प्रसादनं मात्र यावेळी चांगला फटका खेळला. चेंडू मात्र यावेळी पाहतो आपण मिड विकेट डीपला आणि तेथून मिळेल सिंगल. आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्येला आकार येते. 2 धावा 4 चेंडूच्या सांगतेनंतर.
दमदार सुरुवात गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये जे आतापर्यंत घडणं गरजेचं होतं टीम पाटणोलीच्या माध्यमातून ती मध्ये सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज योगेशच्या माध्यमातून भेदकता आणि मात्र अचूक टप्प्यावरती नियंत्रण असणं आणि त्याच्याच माध्यमातून फलंदाजांना पूर्णपणे चक्रावून सोडतोय यावेळी योगेश. हा यावेळी मात्र चुकी करतोय, चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे येतोय 6 धावांसाठी षटकार. मॅच संपण्यापूर्वी तुमची मॅच सुरू होणं गरजेचं असेल, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्या जवळजवळ यावेळी 10 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावणार. वेगवान चेंडू, वेगवान भन्नाट वेग होता, फलंदाजा पूर्णपणे कन्फ्यूज केला आणि याच माध्यमातून तो चेंडू डॉट षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. एका चेंडूचा अपवाद वगळतो योगेश पाटीलने षटक अतिशय चांगलं हाताळलं आणि एका षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 9 बिनगडी बाद. यावेळी आपण सुरुवात पाहतोय आर्या स्पोर्ट ओवले संघाची. तर पाटणोली संघ तुम्हाला एका षटकाचा अवधी दिला होता, त्याच्यानंतर तुमचा 12व्या प्रति आमच्या समेत जोडला गेला नाहीये. तुम्हाला 2 धाब्याची पॅनल्टी स्वीकारावी लागेल, आमच्या टीम मॅनेजमेंटचा कॉल असेल. तर 2 धाब्याची पॅनल्टी पाटणोली संघासाठी नवीन गोलंदाज तन्मय पाटील असतील गोलंदाजीच्या मार्कवरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त, P1चं पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर धावफलकी धावा पाहतो फक्त 9 आणि त्याच्यानंतर P2चं दुसरं सत्र चालू होतंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतो यावेळी तन्मय पाटील. तन्मय सज्ज असेल, पहिला चेंडू घेऊन समोर फलंदाज. हा फुलन स्वरूपाचा चेंडू, हा बेल मुझे मार ही परिस्थिती निर्माण केली आणि हा चेंडूवरती मोठा फटका सीमा पलीकडे 6 धाव्यांसाठी. जो काही योगेशनं मात्र यावेळी स्पेशल क्रिएट केला होता तो रिलीज झाला एक षटकारानं प्रसाद गायकवाडच्या माध्यमातून 6 धाव्यांसाठी षटकार. साधावेनं मात्र धावसंख्येचा आकार वाढतोय, धावा जाऊन पोहोचतात त्या 15च्या घरामध्ये. भरपूर काही तर आपण पाहू शकाल हाईट फॅक्टरसाठी मात्र पंचांच्या माध्यमातून यावेळी इन्क्वायरी केली जाईल. ज्या पद्धतीने चेंडूची उंची पाहिली असं वाटतं कुठेतरी थोडंसं हाईट फॅक्टर जास्त पाहायला मिळेल. तर ना या डिसिजन पूर्णपणे फेअर असेल, हा चेंडू अंकित केला जाईल. हा चेंडू मात्र बराच काळ हवेमध्ये आणि थोडासा वेळेला आपण विचार केला दोन क्षेत्रक्षणामध्ये तू घडलं, कॉर्डिनेशन नाही आहे, संवाद झाला नाही आहे. संवाद होणं गरजेचं होतं, कॉल देणं गरजेचं होतं. झेल पकडला गेला असता आणि नक्कीच आपण पाहू शकाल याच माध्यमातून मिळतात त्या 2 धाबा. यावेळी प्रसाद गायकवाडची बॅट टापली. पहिला मात्र 3 चेंडूमध्ये त्यानं धाबा बनवल्या, मात्र आत्ताच्या 2 चेंडूमध्ये चांगली फलंदाजी राहिली. तर आदरणीय व्यक्तिमत्व संजय गायकवाड आणि सिद्धेश मुंगाजी या मान्यवरांना आपण आमंत्रित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती करतो या पण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं आज ओवले संघ मैदानात खेळतोय, त्यांच्या चाहते वर्ग देखील भरपूर या स्पर्धेला व्हिजिट देताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेटच्या मागे चेंडू, वेगवान चेंडू आणि येतो इथून डॉट चेंडू धावफलकावरती स्थगित धावा पाहायला मिळतील त्या
17चा खतरा कोणत्या संघासाठी येईल हे पाहणं गरजेचं असेल. षटक क्रमांक दुसरं पाहतो आपण. योगेश पाटीलचं मी कौतुक करेन. खूप काही प्रेशर क्रिएट केलं होतं. ते प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न आतापर्यंत प्रसाद गायकवाड सर आपल्या संघासाठी आणि करणं गरजेचं आहे, कारण की सामना खूप मोठा आहे. आणि यावेळी काय घडलं, हलक्यातून खेळला आणि आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सज्ज होतं कव्हरिझम मध्ये आणि ते तर टिपला जेल आणि पहिला फलंदाचा खेळ संपुष्ट होतो. प्रसाद गायकवाड बॅक टू द डगआउट. तर फलंदाज पहिला बाद होता आपण पाहतोय. यावेळी प्रसाद गायकवाड खूप चांगला खेळ राहिला आहे आणि मात्र यावेळी त्यांच्या बॅटमधून पाहिला आपण 9 धावा आणि स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात त्या 17 धावा. नवीन फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपामध्ये फलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहू शकाल अमित मुगाजी. वन डाऊनचे फलंदाज नेहमीच घातक फलंदाज म्हणून ओळखले जातात. मग ती घातकता आता या सामन्यामध्ये अमित मुंगाजी दाखवतील का हे पाहावं लागेल, कारण की षटक क्रमांक पहिलं योगेशचं होतं. त्यानं दुसऱ्या षटकामध्ये आपण तन्मय पाटीलला पाहतोय. विवनचं दुसरं सत्र चालू आहे. आपण 3 षटकच्या डीप मध्ये पाहतोय आणि जवळजवळ आपण जर विचार केला तर लॉंग आणि मिड विकेट या 3 क्षेत्रामध्ये आपण डीपला शतक पाहतोय. तन्मय पुन्हा एकदा सज्ज असेल. गुडलँड स्पॉट मध्ये चेंडू पडला. वेगानं मध्ये चेंडूची सफर पाहिली आणि पंचांचा डिसिजन चेंडू स्वेअर घोषित केलाय आणि अवंतर धावसंख्येत भर होते. अवंतर धावसंख्येत आपण पाहू शकाल धाबा जाऊन पोहोचतात त्या 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अमित मुंगाजी एक आक्रमक फलंदाज सातत्यपूर्वी आपल्या संघासाठी एक चांगला टोटल निर्माण करून दिलंय. मात्र आजच्या या सामन्यामध्ये त्यांना मात्र कडबी झुंज द्यावी लागेल. विकेटच्या मागे चेंडू ट्रायबल करतो. क्षेत्ररक्षक आपले अवेलेबल नाहीये. लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू जाऊन थांबतोय आणि तेथून मिळेल हा एक दणदणीत चौकार. मध्ये धावेला आकार धावा जाऊन पोहोचतात त्या 22च्या घरात. 22 धावा धावफलकावरती अमित मुंगाजीचं मी कौतुक केलं ना. कौतुकास्पद कामगिरी. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहत होतं. लॉंगर रिझर्व मध्ये सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्येला आकार देतो. 23 धावा 2 षटकाच्या सांगतेनंतर. 23 धावा म्हटलं तर नेहमीच आम्हाला आठवतोय नक्कीच ज्या पद्धतीनं आपण सुनील गावस्कर सर यांना पाहिलं. 23 धावसंख्या होती भरपूर वेळेला आउट होताना आणि 23 धावसंख्या क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये आपण पाहतोय. 2 संघाच्या माध्यमातून एकीकडे आर्या स्पोर्ट ओवळे आणि त्यांना फाईट करताना पाटणोली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि 2 षटकाच्या अखेरीस 23 धावा. तर आदरणीय व्यक्तिमत्व नागेश कडू साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया. मान्यवरांचा शुभ सन्मान करतील आर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान पाहतोय. मायची उपदाशा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानची देऊन आपण सन्मान करूया. तर आदरणीय व्यक्तिमत्व सदाशिव वास्कर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. माननीय सरपंच साहेब आपण पाहतो त्यांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करूया. तर आर पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. तर साहेबांना विनंती असेल आपण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान स्वीकारा.
धर्मावास्कर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। माय शुभदा शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करूया। तर ऋषिकेश वास्कर साहेबांचा देखील आपण सन्मान करूया। तर नागेश कडू साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। ऋषिकेश वास्कर साहेबांचे शुभ असते आपण नागेश कडू साहेबांचा पण शुभ सन्मान करूया। कुंडेपाल गावचे सरपंच आपण पाहू शकाल आमचे ऋषिकेश वास्कर साहेब यांच्या शुभ असते हा शुभ सन्मान आपण पाहतोय। माय शुभदा शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची चिरंतर आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय। तर संदीप भोईर साहेबांचा देखील आपण सन्मान करूया। समाजसेवक कुंडेवाल यांचं देखील आपण सन्मान करूया। तर ऋषिकेश वास्कर साहेबांना आपण आमंत्रित करूया मान्यवरांचा शुभ सन्मान करा या स्पर्धेच्या माध्यमातून। माय शुभदा शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय। खूप चांगली आपण स्पर्धा एन्जॉय करतोय। सरपंच उपसरपंच चषक 2024। तर आदरणीय व्यक्तिमत्व अंकुशजी वास्कर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। अंकुश वास्कर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। सदाशिव वास्कर साहेबांना विनंती करतो की साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून। तेहतीस धाव फलकावरती आपण पाहतोय। तर जाऊया पण एकदा मॅच कडे आपण मान्यवरांचं पण एकदा आपण आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून। खरं तर वेळात वेळ काढून हे मान्यवर या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू। जाऊया मॅच मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 30 या षटका नेहमीच कंबॅकिंग षटक म्हणून ओळखला जातोय। तो कंबॅकिंग षटक घेऊन गोलंदाज पाहतो आपण योगेश पाटील। योगेश पाटील आतापर्यंत षटकाचा कृतक्रम पाहिला तर पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती 2 धावा आणि 5व्या चेंडूवरती आपण अमित मुंगाजी या फलंदाच्या बॅट मधून येताना पहिला षटकार आणि धावा पाहतो आपण 33 धावा। तर अजून एक मोठा फटका येतोय सीमा पलीकडे हा हँडसम षटकार आणि फलंदाजीच्या बॅट मधून आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार त्यांना पाहायला मिळालेत। फलंदाज अमित मुंगाजी। षटक क्रमांक 30 समाप्त झालंय। 39 धावा धाव फलकावरती 3 षटकाच्या सांगतेनंतर। तो बवले गावचे आदरणीय व्यक्तिमत्व संजयजी गायकवाड साहेबांना आपण आमंत्रित करूया। या पण आपलं सहर्ष स्वागतच या स्पर्धेच्या माध्यमातून। अतिशय चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करते। खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा जर विचार केला तरी 3 दिवसीय स्पर्धा आणि आजच्या त्या 3 दिवसीय पहिला दिवस आपण पाहू शकाल एक चांगली स्पर्धा आणि चांगली फाईट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते। तर आदरणीय व्यक्तिमत्व राम वास्कर साहेबांचा शुभ सन्मान केले जाईल। त्यांचा शुभ सन्मान करते सिद्धू पाटील यांना मी विनंती करेन की राम वास्कर साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून। खऱ्या अर्थाने तर जितू आपण नेहमीच पाहिलं तर कुंडेबाल या स्पर्धेमध्ये आम्ही नेहमीच येत असतो आणि या स्पर्धेमध्ये चाहता वर्ग आणि त्यांच्या गावातील ग्रामस्थ मंडळांचा खूप चांगला सहकार्य आपल्याला पाहायला मिळतोय। सातत्यपूर्व शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे कुंडेबाल गाव आणि एक चांगली स्पर्धा आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। जाऊया मॅच मध्ये षटक क्रमांक 3 समाप्त झालं। 3 षटकांमध्ये झालेली हाणामारी आणि त्याच माध्यमातून धावांची गती आपण वाढताना पाहिली। 39 धावा धाव फलकावरती।
तर पुढची लढत असेल वरचे उबळे आणि त्यानंतर आपण पाहू शकाल उलवे एनसीसी या दोन्ही संघाच्या संगणकाला आपण आमंत्रित करूया. ईश्वरी स्पोर्ट वरचेवळे आणि उलवे एनसीसी या दोन संघाच्या माध्यमातून पुढची लढत असेल. त्यांच्याकडे पहिला फुकार आपण पाहतोय. हा चेंडू पाहिला वेगवान चेंडू जाईल डॉट. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते ती 39 धावसंख्येवरती. केतन हा गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय. एकीकडे अमित मुंगाची मी म्हटलं तर वनडाऊनचे फलंदाज हे नेहमी घातक असतात आणि ती घातकता काय असते ही अमितनी आपल्या बॅटमधून दाखवली आहे. हा यावेळी मात्र आणखीन एक चेंडू उडवलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र क्लिअर करतोय मिड विकेटचा एरिया सीमा पलीकडे 7 धाव्यांसाठी अजून एक षटकार. मध्ये धावसंख्येमध्ये परिवर्तन 45 चा आकडा आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजच्या मार्क वरती केतनचा चेंडू चकवा देणार आपण पाहिला. मात्र बराचसा लांब प्रवास पाहिला यावेळी यष्टांपासून पासून पंचांचं चांगलं कटाक्ष आणि तेथून मिळतो चेंडू स्वेर आणि एक धाव फलकावरती ऍडव्हेन्स 46. तर आदरणीय व्यक्तिमत्व महेश गवांकर आणि संजय गायकवाड साहेबांना आपण आमंत्रित करूया. यापुढे सहर्ष स्वागत असेल. अजून एक विकेट. आता यावेळी मात्र आपण पाहतोय अजून एक लांब षटकार सीमा पलीकडे 7 धाव्यांसाठी. अर्धशतक आपण पाहतोय. 52 धावा धावफलकावरती. जबरदस्त फलंदाजी. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की टरबुजाला पाहून टरबूज रंग बदलते तशाच पद्धतीने अमितला पाहून यावेळी सागरने देखील रंग बदललाय. अमितच्या बॅट मधून जसे 2 षटकार ऐकताना आपण पाहिलं तसं सागरनं मात्र बॅक टू बॅक 2 षटकार खेचलेत आणि धावांची गती एक्सिलेटर वाढवलाय. 4थ्या गेअर पासून मात्र यावेळी आपण प्रवास सुरू होताना पाहतो. यावेळी 4थ्या षटकाचा केतनवरती अटॅक. केतनला मात्र विचार विरंभ करण्यास भाग पडलंय. यावेळी गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय केतन सज्ज असताना. तर यावेळी आपण जर विचार केला बॅक टू बॅक 2 षटकार खेचलेत. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक सागर गायकवाडच्या नावावरती कोरली जाईल का. पण आपण एकीकडे विचार केला अमित मुंगाजी त्याने देखील बॅक टू बॅक 2 षटकार खेचलेत आणि जबरदस्त फलंदाजी. दोन्ही 7 चेंडूमध्ये 20 धाव्यांची फलंदाजी केली आतापर्यंत. जर पार्टनरशिपचा त्यांचा दोन्ही धाव्यांचा दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर त्यांच्या 40 धावा आपण पाहिल्यात फलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. गोलंदाजीच्या मार्कवरती अमित पुन्हा एकदा सज्ज असेल. फ्रंटफुटचा वापर अप्रतिम फटका पाहिला आपण. चेंडू मात्र डीप मध्ये पाहायला मिळाला कव्हरला. शतक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 53 धावा धाव फलकावरती. टेनिस क्रिकेटमध्ये फ्रंटफुटचा वापर करत स्ट्रोक कन्वर्ट करणं हे थोडंसं अवघड मानलं जातं आणि त्याच पद्धतीनं मात्र सागर गायकवाडनं पूर्णपणे तो पवित्र धारण केला आणि सिंगल मिळाली. 1च्या मदतीनं 53 धावा. रिव्हर्स स्विचिंगचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क घडत नाही. पंचांचा इशारा. इट इज वाईट. हा चेंडू पुन्हा रिमेनिंग करावा लागेल गोलंदाज अमितला आणि 54 धावा धाव फलक आपण पाहतो. केतनला हा चेंडूमध्ये पुन्हा एकदा रिमेनिंग करावा लागेल. 54 धावा धाव फलक आपण पाहतोय. अप्रतिम मात्र सुरुवात झाली होती यावेळी पाटणोली संघाची. आराध्य स्पोर्ट पाटणोली खूप चांगली गोलंदाजी 2 षटकामध्ये राहिली होती. मात्र 3ऱ्या षटकामध्ये जी हाणामारी घडली आणि तेथून मात्र सामन्याचा कृतक्रम बदलताना आपण पाहतोय. आणखी एक डॉट चेंडू या षटकात जर विचार केला जर केतनच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल तो 1 आणि आतापर्यंत केतनने चेंडूची सफर केली 7 चेंडू. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल केतनच्या माध्यमातून. हा मात्र चेंडूला उडवलाय पुन्हा एकदा. शतक सज्ज असेल मिड विकेट डीपला आणि चुकी होत नाहीये. आणखीन एक मात्र हाताला मिळतोय. आधी स्फोट ओवलेला फलंदाज अमित मुंगाजी बॅक टू द डगआउट.
फलंदाज व मिडल ऑर्डरच्या सुरुवामध्ये आयुष मात्रे पाहायला फलंदाजीच्या मार्कवरती. आता जो विचार केला तर षटकाचा खेळ शिल्लक असेल एक आणि 6 चेंडूमध्ये कितवर मात्र मजल मारतोय हे तितकं पाहणं गरजेचं असेल. 54 धाबा जो स्टार्ट मिळवून देणं गरजेचं होतं ते मात्र यावेळी अमित मुंगाजीनं आपल्या बॅटच्या माध्यमातून तो स्टार्ट निर्माण करून दिलाय. आता येथून मात्र येणाऱ्या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे. 4 षटक 5 षटकातील सामने कमीत कमी 70 ते 75 धावा बनवणं गरजेचं असताना ती धीमी सुरुवात झाली होती. तिथून मला थोडंसं बूस्टर मिळाला आहे. मित्र म्हणेन आर्या स्पोर्ट ओवले संघाला मात्र तो यावेळी कंटिन्यू ठेवणं गरजेचं असेल. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय 5वा षटक घेऊन येईल गोलंदाजीसाठी सज्ज असताना. अभिया गोलंदाज शेवटचं षटक आपण पाहतोय. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 54 धाबा स्कोरबोर्ड वरती शेवटचं षटक घेऊन येत असताना अभि सज्ज असतील. गोलंदाजीच्या माध्यमातून अराउंड विकेट लेंथ पाहावी लागेल आणि पंचांचा इशारा येतोय इट इज वाईट. हा चेंडू पुन्हा एकदा रिमेनिंग करावा लागेल आणि याच माध्यमातून आपण पाहू शकाल 55 धावा. गोलंदाज तयार. पॅटर्न स्वीपचा प्रयत्न बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क घडत नाहीये. हा चेंडू येतो डॉट. पुढची लढत असेल वरचे विपक्ष एनसीसी ओलिंपिया या 2 संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. जास्त विलंब करून आज जमणार नाही कारण की आपण पाहू शकाल आजच्या विचार केला तर जवळजवळ 5 संघ 10 संघ नक्कीच आपलं नशीब आजमावणार या स्पर्धेमध्ये आणि त्याची आपण ही पहिली लढत एन्जॉय करतोय. एकीकडे आराध्य स्पोर्ट पाटणोली आणि आर्या स्पोर्ट ओवले या 2 संघाच्या माध्यमातून. हा चेंडू मध्ये भिडवलाय आपण पाहू शकाल मनगटी ताकदीचा वापर आणि चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 7 धाब्यांसाठी षटकार. तर सागर गायकवाड जबरदस्त फलंदाजी करतोय. 27 धाब्यांची एक मॅरेथॉन इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि षटकारीच्या मदतीने धावसंख्येला आकार ते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या सांगतेनंतर. सुरुवात दमदार झाली नाहीये मध्ये अंत दमदार होताना आपण पाहतोय आर्या स्पोर्ट ओवले संघाचं. तर 61 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चेंडूची फेकी झाली आतापर्यंत 2 अभिवरती अटॅक करताना आपण सागरला पाहतोय. 27 धाब्यांची एक जबरदस्त फलंदाजी अर्धशतकी खेळी यावेळी सागरच्या बॅटमध्ये आपल्या संघासाठी या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी खेळी होईल काही पाहावं गरजेचं असेल. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू बराचसा आपण पाहतोय वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये 62 धाबा. तर नक्कीच आपण पाहू शकाल पहिल्या फेरीतील सामने ज्याच्यात सर्वात जास्त उच्चांक ज्या संघाचा असेल त्याला पुढच्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. गोलंदाज तयार. मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल शरीराचा वेध घेतो. यावेळी चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड खूपच फास्ट. चेंडू फरार सीमा पलीकडं यावेळी येतोय चौकार आणि चौकारच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 66 धावा. चांगली इनिंग आपण पाहायला मिळेल सागरच्या बॅट मधून. अजूनही चेंडूचा विचार केला षटकातील चेंडूचा खेळ शिल्लक असेल 3 चेंडूमध्ये 3 बिग हिट जर आले तर नक्कीच अर्धे शतकीय खेळी आपल्याला आजच्या या दिवसामध्ये पाहायला मिळू शकेल सागरच्या माध्यमातून. 31 धावा तरी 3 षटकार आले तरी एका धावेची कमतरता असेल पण खूप चांगला पाहू शकाल आपण खेळ पाहायला मिळेल सागरच्या माध्यमातून. आज इम्प्रेस केलं मी तर म्हणेन. पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामधून तग धरून बसलाय. ज्या पद्धतीने त्याची खेळी राहिली आहे मी तर म्हणेन आर्या स्पोर्ट ओवलेसाठी ही उपयुक्त खेळी आपण पाहतोय.
मारण्याचा प्रयत्न सुरू होता, माझा लेन पाबीला गेल, बराचसा बाहेर चेंडू पाहतो आपण आणि हा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावीच्या मध्ये धावसंख्या पुढे सरसावते ती धाव पाहायला मिळतील 67 धावा. 7वा वाईट आपण पाहतो या इनिंग मधला. 7 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड केल्या गेल्या आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून. रोहित मात्रे एक चांगले गुणलेखक आपण खारकोपर या गावातून बिलॉंग करणारे. पुण्याचा लेन पाहावी लागेल. अजून एक वाईट येतोय आणि 68 धावा धाव फलकावरती. तो गोलंदाज तयार. हा यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. शतक सज्ज अप्रतिम झेल जबरदस्त यावेळी चांगला एफर्ट दाखवला शतरक्षकानं आणि मात्र पाहू शकाल आपण तन्मयच्या माध्यमातून विकेट मिळालं. फलंदाज सागरचं एक चांगली उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी पूर्णपणे टीमसाठी राहिले. वैयक्तिकचा आपण पाहू शकाल 31 धाब्यांची एक झुंजार खेळी करत मात्र यावेळी आपण पाहू शकाल सागर गायकवाड बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. जवळजवळ 12 चेंडूमध्ये 31 धावा त्यांना बनवल्यात. 15.50 स्ट्राईक रेट प्रत्येक षटकामध्ये त्यांनी धावा बनवल्यात. एक चांगली उपयुक्त खेळी राहिली आहे आपल्या टीमसाठी आणि तो सागर होतोय बाद आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल 5व्या नंबरसाठी अजय. विकेट यावेळी गोलंदाजीच्या माध्यमातून अभिनं पाहिलं आणि मग शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. या चेंडूचा विकेट आला तर नक्कीच आपण पाहू शकाल पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती गोलंदाज अभिच्या माध्यमातून. राजेंद्र आपण पाहतो राजेंद्र मुंगाजी फलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. हे क्रिकेटर मागच्या वर्षी आम्ही जी ओला प्रीमियर लीग पाहिली होती डे अँड नाईट स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये की आम्ही कॉमेंट्रीसाठी आमच्या रिवॉल माते सरांच्या माध्यमातून आमंत्रित केलं होतं आणि चांगली स्पर्धा आपण ती पाहिली होती. आणि तेच क्रिकेटर आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपलं नशीब अजून पाहायला मिळते. वाढच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल आणि एकच्या स्वरूपामध्ये धावा पुढे सरसावतात त्या 69 धावा धाव फलकावरती. आपण पाहू शकाल आयुष मात्रे 4थ्या नंबरचा फलंदाज नॉनस्ट्राइक एंड कडे पाहतोय आणि मग शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सिंगल येईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. शेवटचा चेंडूचा खेळ सिंगल प्राप्त थोडीशी फंबलिंग याचा फायदा 2 धावा प्राप्त आणि तिसरीचा प्रयत्न रनआउट होतोय फलंदाज आयुष आणि मात्र आपण याच माध्यमातून पाहता 2 धावा आणि 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते ती 71 आणि बनवायच्या ते येणाऱ्या कालखंडामध्ये 30 चेंडूमध्ये 72 धावा आराध्य स्पोर्ट पाटणोली संघासाठी. चवळे आणि उलवे एनसीसी या दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. तर वर्षवळे आणि उलवे एनसीसी या दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण आमंत्रित करूया नाणेफेकीसाठी. तर वर्षवडी संघाचे संगणक आमच्या समेत जोडले गेलेत. उलवे एनसीसी या संघाच्या संगणकाला आपण आमंत्रित करूया. आपण या पुढची लढत असेल आपण पाहू शकाल आजच्या दिवसाची पहिली लढत आपण एन्जॉय करतोय पाटणोली आणि
आर्या स्पोर्ट ओवले. तर आदरणीय व्यक्तिमत्व मनोजी वास्कर साहेबांना आपण आमंत्रित करूया मंचकावरती. मान्यवरांना विनंती असेल या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर भरपूर वर्षानंतर आपण रिवॉल्व मात्रे यांना आपण मैदानामध्ये पाहू शकाल. खूप कालखंडानंतर आपण पाहू शकाल. क्रिकेट पासून जरी नाल तुटलेले असेल मात्र त्यांचं प्रेम अजून तशाच पद्धतीने पाहायला मिळतोय. आज स्पोर्टिव्ह प्लस देखील आहेत. अजूनही क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतात. मी जर आठवण करून देईन धुंद्रेपाड्याच्या मैदानावरती त्यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कूलर देखील मिळाला होता मागच्या वर्षी. आणि तेच रिवॉल्व मात्रे आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांना शुभेच्छा असतील. प्रशांतजी वास्कर यांच्या माध्यमातून शुभेच्छा असतील रिवॉल्व मात्रे सर यांना पुढच्या क्रिकेटच्या भावी या कारकिर्दीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याच्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील. 73 धावा स्कोरबोर्ड असेल आणि बनवायचे त्या 74 धावा. येणाऱ्या चेंडू असतील 30 आणि 74 धाव्याची गरज असेल ती आराध्य स्पोर्ट पाटणोली संघाला. तर योगेश मात्रे उल्वे संघाचे कर्णधार यांना आपण आमंत्रित करूया नाणेफेकीसाठी. नेक्स्ट लढत उल्वे विपक्ष वरचेवले 2 संघाच्या माध्यमातून. पहिली जो रिवॉल्व मात्रेला पहिली तर नक्कीच आमचे समय जोडले गेले. तर एनसीसी उल्वे संघाचे संगणक आणि वरचेवले संघाचे संगणक त्यांच्यामध्ये आपण त्वरित नाणेफेकी करून घ्यायची आहे. खूप चांगली लढत पाहायला मिळेल. उल्वे संघाला आम्ही पाहिलं होतं मागच्या काही दिवसांमध्ये. नक्कीच ज्या पद्धतीने आपण जर बेलोरीच्या मैदानाचा खेळ पाहिला होता अप्रतिम खेळ राहिला होता. म्हणजे तोच उल्वे संघ आज या ओटी मैदानावरती खऱ्या अर्थानं कुंडेवाच्या एक ऐतिहासिक मैदानावरती आपलं नशीब आजवताना पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 संघ आपण पाहतो. एकीकडे असं संघ पाटणोली आणि आर्या स्पोर्ट ओवले संघ. नाणेफेकी केली जाईल. नाणेफेकी केली जाईल आमच्या तर नाणेफेकी केली जाईल. आपण पाहू शकाल पुढची लढत एनसीसी उल्वे विपक्ष वरचेवले 2 संघाच्या माध्यमातून. टॉस इज बॉस. तर उल्वे संघ नाणेफेकी जिंकले. जो काही डिसिजन असेल तो आमच्या टीम मॅनेजमेंट पर्यंत पोहोचवा. जाऊया मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसामध्ये मॅच आपण पाहू शकाल पाहायला मिळतं. एकीकडे पाटणोली संघ आणि ओवले या 2 संघाच्या माध्यमातून. फलंदाज विशाल पाटील आणि तन्मय पाटील. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय रिवॉल्व मात्रे सर, एक लेजंड क्रिकेटर. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये अधिराज्य केलाय. लेदर असो किंवा ग्रामीण टेनिस क्रिकेट असो याच्यामध्ये नेहमीच त्यांची आपण हुकूमत पाहिली आहे. ज्या पद्धतीने म्हटलं जातं की ज्या पद्धतीनं जेवढं जास्त लोणचं मुरलं असं तेवढा तो टेस्टी लागतोय, तसा क्रिकेटमध्ये मुरलेला व्यक्तिमत्व आपण पाहतोय.
रिवाल मात्र सर फ्रंटफुटचा वापर चांगला फटका यावेळी रवींद्र कोट्याची आठवण करून देणारा हा स्ट्रोक आपण करून होताना पाहिला चेंडू सीमा पलीकडे चौकार. च्या मध्ये स्कोरबोर्ड पुढे सरसावते ते 5 धावा स्कोरबोर्ड वरती 3 चेंडूच्या सांगतेनंतर. नक्कीच रिवाल सर यांच्याबद्दल नेहमी सांगतो सातत्यपूर्व त्यांना टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आम्ही पाहिलात एक समालोचक मित्र म्हणून आणि खऱ्या अर्थानं समालोचनाच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून आम्ही दरे घडवले ते आमचे रिवाल सर पुन्हा एकदा मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. हा डॉट चेंडू षटक क्रमांक पहिलं मार्गचा P1चं पहिलं सत्र त्याच्यामध्ये धावा आतापर्यंत आले ते फक्त आणि फक्त 5 धावा 4 चेंडूच्या सांगतेनंतर. 14.80 ची सरासरी प्रति षटकामध्ये राखणं गरजेचं असेल पाटणोली संघाला आणि त्याच अगेन्स्ट खूप चांगली गोलंदाजी राहिली. हा चांगला फटका अप्रतिम नैतिक फटका आपण पाहतोय चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे 4 धावेसाठी. शेवटचा खेळ शिल्लक असेल बॅक टू बॅक चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. फलंदाजीच्या मार्कवरती फलंदाज असेल तन्मय पाटील. खऱ्या अर्थाने संघाचे खऱ्या अर्थाने विचार घ्या पाटोली संघाचे एक प्रमुख अस्त्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं एक चांगल्या पद्धतीने फलंदाजी करणं ही त्यांची ओळख राहिली आणि तेच मात्र तन्मय पाटील आपल्या बॅटच्या माध्यमातून इम्प्रेस करतोय पूर्णपणे आपल्या चाहत्या वर्गाला आणि येतोय चौकार आणि चौकारच्या मदतीनं धावसंख्या पाहायला मिळते 9 धावा स्कोरबोर्ड वरती. हा चांगला फटका आपण पाहतोय चेंडूमध्ये ट्रायबल करेल यावेळी गलीमध्ये चांगला फटका खेचलाय आणि मात्र ज्या पद्धतीने म्हटलं होतं की सुईमधून धागा फिरावा त्याच पद्धतीनं दोन फलंदाजीच्या मधून हा धागा फिरला गेला आणि चेंडू सीमा पलीकडे 4 धाब्यांसाठी. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला 13 धावा धावफलकावरती सरासरी राखायची 14.80 ची आणि त्याच माध्यमातून एक चांगली सुरुवात राहिली आहे पाटणोली संघाची. कुंडेवाल यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती असेल मान्यवरांनी आपल्या अतिथी कक्षामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आपण पाहतोय त्या 13 धावा धावफलकावरती फलंदाज आपण पाहतोय तन्मय अतिशय चांगली फलंदाजी दाखवत आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज P2चं दुसरं सत्र घेऊन येईल गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो राजेंद्र मुंगाजी. गोलंदाज तयार गोलंदाजच्या मार्कवरती हा मात्र चांगला फटका आपण पाहतोय चेंडू ट्रायबल करे शतक्षण तैनात असेल. मिड विकेट डीपला सागरला आपण पाहू शकाल. सागरचा देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिलाय. 31 धाव्यांची एक झुंजार फलंदाजी आणि खऱ्या अर्थाने तेथूनच मात्र आपल्या संघाला पुढे सरसावण्याचं कार्य केलं सागरनं आणि तो सागरचा आपल्या डीपला पाहतोय यावेळी मिड विकेटला आणि त्यानंतर इथे एक धाव सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते ती 14 धावा धावफलकावरती. संत वाहते इंद्रायणी या पद्धतीचा माझा पहिला चेंडू आपण पाहिला एका धावेसाठी आणि तेथून मात्र स्ट्राईक रोटेट होते. आता येथून मात्र या वादळापूर्वी शांतता निर्माण होते ती शांतता भेदत हा वादळ मात्र या मैदानामध्ये घोंगावतोय. तो तन्मय पाटील तिच्या बॅट मधून मागच्या षटकामध्ये 3 आपण चौकार पाहिलं तर तन्मयला शांत ठेवणं थोडंसं अवघड असेल आणि ते दाखवलं का अवघड आहे. आज चांगला फटका आपण पाहतोय ही चौकाराची हॅट्रिक लगावली फलंदाज तन्मयनं आणि येतोय अजून एक चौकार आणि 4च्या मधून धावा पुढे सरसावते ती 18 धावसंख्येवरती. मिळाला चौकार चौकाराच्या मदतीने धावा पुढे सरसावतात त्या धावा पाहायला मिळतात त्या 18 धावा. गोलंदाज तयार हा चांगला फटका चाबूक स्ट्रोक ज्याला म्हटलं पूर्णपणे मनगटी ताकदीचा वापर पाहायला मिळाला. बैठक लगावली आणि तेथून येतोय हा दमदार षटकार.
सरसावते ती 26 धावा 24 धावा। हा एक चांगला स्ट्रोक, अप्रतिम अप्रतिम नैतृदीपक फटका आपण पाहतोय। क्रिकेटच्या परिभाषेतील एक अतिशय अवघड स्ट्रोक कन्वर्ट केलाय फलंदाज तन्मयनं आणि येथून मात्र पूर्णपणे यावेळी येतो षटकार आणि धावांची गती वाऱ्याच्या वेगाने पुढे सरसावते 30 धावा। आठ चेंडू मध्ये 28 धावा। काय फटकेबाजी राहिली आहे। मी कौतुक करेन यावेळी तन्मयचं आणि कौतुक करेन विशाल पाटीलचं। विशाल पाटील नेहरला सिंगल कन्वर्ट केली आणि मात्र स्ट्राईक रोटेट केली तन्मयला आणि तन्मयचा तिथून अटॅक आपल्याला पाहायला मिळतो। अप्रतिम फटकेबाजी। क्रिकेटच्या जगतामध्ये नेहमी जर आपल्याला उंच कार्य करायचं असेल तर नेहमीच आपल्या फलंदाजीमध्ये इन्क्रीमेंट करणं गरजेचं आहे। मी कौतुक याच्यासाठी करेन तन्मयचं, पहिल्या 3 चौकार ऑफसाइड रिझर्व मध्ये अतिशय नैतिक पद्धतीने खेळलं, त्यावेळी नंतरचा चौकार त्यानं मात्र फायनल एरियामध्ये खेळला आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक आपले हात खुले केले आणि 2 षटकार खेचले आणि धावांची गती वाऱ्याच्या वेगाने वाढवली। जवळजवळ विचार केला 28 धाव्यांची त्याची आपण उपयुक्ती खेळी करतोय। 8 चेंडू मध्ये 28 धावा अशी त्याची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। अप्रतिम क्रिकेट, दर्जा क्रिकेट। धावफलकी धावा पाहायला मिळतात 30 धावा। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज राजेंद्र मुंगाजी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल। हा चेंडू मात्र ढकलला आपण पाहू शकाल। चेंडू लॉंग ऑन स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये लॉंग ऑन मिड विकेट मध्ये पाहतोय। सागर चेंडू खाली येईल, पुन्हा एकदा येते सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 31 धावा धावफलकावरती। पुणे एकदा तयार राजेंद्र। हा चेंडू विकेटच्या मागे जबरदस्त डिलिव्हरी। या लेनचं चेंडू पडणं गरजेचं होतं, मात्र ही लेन पाहू शकाल अंतिम क्षणामध्ये यावेळी गोलंदाजीच्या मार्कवर असलेला राजेंद्र मुंगाजीने भेटली आणि चेंडू ते डॉट। षटक क्रमांक दुसरं संपत असताना धावा पाहायला मिळतात। त्या 2 षटकाच्या अखेरीस 31 धावा बिनगडी बाद ही दमदार सुरुवात पाहायला मिळते। प्रति षटकाचा विचार कर 15.50 सरासरी राखली गेली आहे फलंदाजी करता असताना आपण तन्मय आणि विशाल या फलंदाजीच्या माध्यमातून। या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल फलंदाजीच्या माध्यमातून नवीन गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होताना पाहायला मिळेल रिवाल्ड मात्र सर। यावेळी षटक क्रमांक 30 फेकण्यासाठी सज्ज असतील। आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना आपण पाहू शकाल। रिंगणाचं बंधनात आपण पाहू शकाल टाइम अलर्ट असेल, जास्त विलंब करू नका, कारण की आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल 10 संघ नशीब आजमावतील। पहिल्या फेरीमध्ये 5 सामने होतील, त्याच्यामुळे आपण जास्त विलंब करू नका, टाइम अलर्ट असेल। रिवाल्ड सर त्यांचा चेंडू आपण पाहतो, चेंडू ढकला शतक तैनात त्याच्या आवाक्या बाहेर 1 चेंडू जाईल 1 टप्पा सीमा पलीकडे चौकार। पुढे सरसावते ती धावसंख्या पाळामध्ये 35 धावा। आता इथून बनवायचे 17 चेंडू मध्ये 39 गोलंदाज तयार। हा पुन्हा एकदा त्या दिशेनं अप्रतिम फटका शतक तैनात। चुकीला माफी नाहीये, हे कॅचेस पकडणं गरजेचं होतं। शतक्षकाने केलेली चुकी येणाऱ्या कालखंडामध्ये आर्या स्पोर्ट उघडे संघाच्या किती अंगलट येईल हे पाहणं गरजेचं असेल। जेव्हा जेव्हा मैदानामध्ये एखाद्या फलंदाजी कॅच ड्रॉप होते तेव्हा तेव्हा फलंदाज आपला मात्र आत्मविश्वास दुणावतो आणि मात्र फ्रीडम मध्ये फलंदाजी करतोय आणि जेव्हा जेव्हा फ्रीडम मध्ये फलंदाजी झाली तेव्हा तेव्हा नक्कीच खऱ्या अर्थाने एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला। आता इथून बनवायला 16 चेंडू मध्ये 38 धावा। काय घडलं मैदानामध्ये पूर्णपणे आर्या स्पोर्ट उघडे संघ आणि त्यांच्या पाठीराख्याच्या चेहऱ्यावरती निराशा स्पष्ट जाणवते, कारण की तन्मयची जेल सोडणं येणाऱ्या कालखंडामध्ये आर्या स्पोर्ट उघडे संघाला खूप मागात पडू शकेल। गोलंदाज तयार रिवाल मात्र सर फ्रंटफुटचा वापर केला, जरोदामध्ये चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला, शतक तैनात असतील त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू आणि येथून मात्र पाहू शकाल कॉन्फिडन्स लूज झालाय आणि येतोय चौकार।
चौकाच्या मध्ये धावांची गती पाहिली तर धावा पाळ्यामध्ये स्कोरबोर्ड वरती 40 धावा. 15-34 समीकरण ज्या पद्धतीने ड्रॉप झालाय त्याच्यानंतर येतोय चौकार आणि धावांची गती आपण वाऱ्याच्या वेगानं वाढताना पाळ्यामध्ये 40 धावा. पहिल्या षटकामध्ये आले ते फक्त आणि फक्त 13 धावा. नेक्स्ट स्पेल मध्ये आपण पाहिला 18 धावा आणि या षटकाच्या सुरुवातीपासून आपण जर विचार केला तर धावा आपण पाहतोय त्या 9 धावा 3 चेंडूच्या सांगतेनंतर. पुढे तर सज्ज गोलंदाज रिवान मात्रे सर गोलंदाजीच्या मार्कवरती ओव्हर द विकेटचा चेंडू. हा चेंडू डॉट. चेंडू पडल्यानंतर बराचसा आपण पाहू शकाल फलंदाजापासून दूरवरचा प्रवास आणि चेंडूमध्ये यष्टरक्षक जामजाम विसावतोय आणि येथून मिळेल हा चेंडू डॉट. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. आज विचार केला 14 चेंडू मध्ये 34 धावा. हा चेंडू ढकलला आपण पाहू शकाल शतक्ष तैनात असेल लॉंग ऑफ डीपला. पुढे तर सिंगल येईल आणि सिंगलच्या मधीने पुढे धावसंख्या सरसावते 41 धावा. यावेळी आर्या स्पोर्ट्स संघाला जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर ही जोडी फोडणं गरजेचं आहे. एखादा ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे आणि जरी येथून पाटणुली संघाला सामना जिंकण्याचा असेल तर एक शाबूत पद्धतीने आपली खेळी यावेळी साकारावी लागेल. चेंडूच्या मिनिटच्या नुसार खेळ करणं गरजेचं असेल. डिफेन्सिव्ह फटका यायला म्हणतो क्रिकेट अप्रतिम क्रिकेट. या जर फलंदाज मी कौतुक यासाठी केलं की चेंडूच्या मिनिट पाहून खेळ करतोय. 7व्या पूर्वाला ऑफसाईड रिझर्व मध्ये येणाऱ्या चेंडूवरती आणि पंचांच्या माध्यमातून पाण्याची मागणी केली आहे. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. चेंडूचा मिनिट पाहून त्याने सातत्याने खेळ केला. सिंगल प्राप्त झाली. स्ट्राईक देखील आपल्या खात्यामध्ये ठेवली आणि 3 षटकाच्या अखेरी धावा पाहतो आपण 42 धावा त्या फलकावरती. तर 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाच्या अखेरी स्कोरबोर्डची धावा आपण पाहतोय त्या 42 धावा धाव फलकावरती. आता येणारे 12 चेंडूमध्ये बनवायचे त्या 32 धावा. 12-32 समीकरण प्रति षटकामध्ये 16 धावा यावेळी बनवाव्या लागतील. ज्या पद्धतीनं आतापर्यंत जर गोलंदाजी फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंट पाहिलं चांगलं कार्य राहिलंय आणि येथून मात्र सामन्यामध्ये टर निर्माण होऊ शकेल. एखादा विकेट आर्या स्पोर्ट उले संघाला पूर्णपणे या सामन्यामध्ये घेऊन येऊ शकेल तर एका दुसरा बिगेट या सामन्यामध्ये पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहू शकाल पाटोली संघाची बाजू मजबूत करेल. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज न्यू कॅन्डिडेट 14 षटकासाठी घेऊन येतोय गोलंदाज श्रेयश हा गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज. समोर फलंदाज खऱ्याने जे बॅट आज या मैदानामध्ये तापले 34 धाव्यांची झुंजार फलंदाजी करणारा तन्मय हा फलंदाज सज्ज असेल फलंदाजीच्या मार्कवरती. 12 चेंडू मध्ये 35 धाव्यांची एक मॅरेथॉन इनिंग त्याच्या माध्यमातून येताना पाहिली आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल आपल्या संघाला गरज होती आणि ती गरजेची पूर्तता करताना आपण तन्मयला पाहतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजीच्या मार्कवरती श्रेयस सज्ज असेल. पहिला चेंडू आणि यावेळी चांगला फटका आणि पॅटर्न फटका आपण पाहतोय. बैठक लगावली आणि चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे 6व्या षटकार. मी म्हटलं होतं की एखाद्या फलंदाजी आपण जे ड्रॉप केली तर पूर्णपणे आत्मविश्वास त्याचा दुणावतोय आणि फ्रीडम मध्ये फलंदाजी करतोय आणि फ्रीडमची फलंदाजी आपण पाहिली फलंदाज तन्मयची आणि क्रॅकिंग 6 साधण्यासाठी षटकार. धावांची गती वाऱ्याच्या वेगाने पुढे सरसावते. धावा पाहायला मिळतात त्या 48 धावा धाव फलकावरती.
48 लॉस ऑफ 0 विकेट, 48 धावांमध्ये बिनगडी बाद. ही दमदार सुरुवात राहिली आहे. आता समीकरणामध्ये खूप काही परिवर्तन. 11-26 समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. ज्या पद्धतीने फलंदाजीचा आपण जोर पाहतोय, तन्मयचे बॅट पाहतोय, या मैदानामध्ये आपण धावा बनताना देखील पाहू शकाल. 41 धावा 13 चेंडूमध्ये अर्धशतकीय खेळी साकारली जाईल का? पंचाचा डिसिजन वाईट. हा चेंडू चुकीचा आहे. हा चेंडू पुन्हा रिमेनिंग करावा लागेल गोलंदाजाला आणि वाईटच्या स्वरूपामुळे मिळते एक धाव आणि धावा पाहायला मिळतात त्या 49 धाव फलकावरती. 11-25 आपण पाहू शकाल समीकरण पाहायला मिळेल. 11 चेंडूमध्ये 25. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असताना हा चेंडू मध्ये आपण पाहू शकाल लॉंग ऑफ एरियामध्ये डीप मध्ये शतकी चेंडूवरती येईल. सिंगल प्राप्त. दुसरीचा प्रयत्न रनआउटचा संधी होती. संधी मात्र उकली गेली. पुन्हा एकदा 2 धावा आणि 2च्या मदतीनं स्कोरबोर्ड मध्ये परिवर्तन. 51 धावा. सांघिक अर्धशतक पाहतो आपण फलंदाजी करणाऱ्या पाटणोली संघाचा. आता विचार केला तर एकीकडे तन्मयच्या आपण वैयक्तिक धावांचा विचार केला तर धावा पाहायला मिळते त्याच्या 14 चेंडूमध्ये 43. 14 चेंडूमध्ये 43 धावा आपण पाहतोय. एक खाती किल्ला लढवलाय. एखादी झुंज कशाला म्हटलं जातंय त्याचं मध्ये जिवंत आणि ज्वलंत उदाहरण यावेळी तन्मयच्या बॅट मधून आपण पाहतोय. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. गोलंदाजच्या मार्कवरती श्रेयश. हा यावेळी मध्ये मोठा बिग हिट पाहायला मिळेल. चेंडू सरळ ड्रायव्हर करेल फाईन लेग एरियामध्ये सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आज खऱ्या अर्थानं ओले संघाला आपण जो विचार केला तर पाहायला मिळेल. स्कोर झालाय 57 धावा. आता बनवायचे 9 चेंडू मध्ये 17 धावा. 9 चेंडू मध्ये 17 धावा बनवायचे आणि वैयक्तिक आपण जर तन्मयचा विचार केला 49 धाव्यांवरती खेळतोय. 15 चेंडू मध्ये 49. 1 धावेची गरज असेल वैयक्तिक अर्धशतकी खेळीसाठी आणि याच माध्यमातून चेंडू ढकललाय. पहिला अर्धशतक येतोय. फलंदाज तन्मयच्या बॅट मधून. बॅट बंच करा तन्मय, विनंती असेल. खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ राहिला. एक आक्रमक खेळी साकार आणि खऱ्या अर्थानं या फलंदाजीच्या माध्यमातून या स्पर्धेचा पहिला अर्धशतक आपण पाहतोय. 16 चेंडू मध्ये 50 धावा. आता समीकरणामध्ये परिवर्तन. 8 चेंडू 16ची गरज. प्रति चेंडू मध्ये 2ची सरासरी. आक्रमकता काय असते दाखवलंय. झेल सुटल्यानंतर कशा पद्धतीने झेल सोडल्याचा फायदा घ्यायचा असतं याचं मात्र फलंदाजीच्या माध्यमातून तन्मयनं चांगलं उदाहरण दाखवलंय. गोलंदाज तयार. श्रेयश पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती. हा चेंडू मात्र बराचसा बाहेर. पंचांच्या माध्यमातून हा चेंडू स्वेर घोषित केलाय. अवंतर धावसंख्येत भर. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव गणली केली जाईल आणि 1च्या मधून धावा पुढे सरसावते. ती धावा पाहायला मिळतील त्या 59. येणारा चेंडूचा विचार घ्या. 7 चेंडू मध्ये 15ची गरज. 7-15 समीकरण. कोण असेल या स्पर्धेमध्ये विजेता संघ कोणाच्या? यावेळी मात्र प्रवास आमच्यापर्यंत थांबला जाईल. हा चेंडू ते डॉट. हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. आता समीकरणामध्ये परिवर्तन. 7 चेंडू 15ची गरज. षटक क्रमांक 7 चेंडू 15ची गरज असेल. तर 7 चेंडू 15ची गरज. गोलंदाज श्रेयश पुणे सज्ज असेल. गोलंदाजच्या मार्कवरती. फ्रंटफुटचा वापर जरूर केला होता आणि यावेळी चेंडू ढकला शतक सागर सज्ज असतील. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न यावेळी होत नाहीये. सिंगलच्या स्वरूपामध्ये एकानं धावसंख्या पुढे सरसावते ती 60 धावा. आता मात्र यावेळी समीकरणामध्ये परिवर्तन. 6 चेंडू 14ची गरज.
कठीण असेल कारण की सामना खूप रफ अँड टफ पाहायला मिळतोय। एकीकडे संघ आपण पाहतोय आराध्य स्पोर्ट, यावेळी संघ पाहायला मिळेल पाटणोली त्यांना फाईट करताना आर्या स्पोर्ट ओवले संघ। रामबाग चषकामध्ये 4थ्या नंबरची ट्रॉफी उचलणारा आर्या स्पोर्ट ओवले संघाला बरेचसे प्रश्न विचारले गेले, यावेळी तन्मयच्या माध्यमातून त्याचे उत्तर काय देता येत नाहीये। 6 चेंडूमध्ये 14 धावा डिफेन्स कराव्या लागतील सामना जिंकायचा असेल पूर्णपणे आपण पाहू शकाल। यावेळी मात्र आपल्या ज्या क्रिकेटची खऱ्या अर्थाने जी कसोटी आहे ती कसोटी मात्र यावेळी लागली आहे, यावेळी दोन्ही संघाच्या माध्यमातून सांगणं कठीण असेल कोणता संघ जिंकेल कारण की क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितता खेळ, क्रिकेट यामध्ये कधी काही घडू शकेल आणि त्याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं। तन्मयची सोडलेली जेल ही कुठे का होईना आर्या स्पोर्ट ओवले संघाला मागात पडली आहे कारण की त्यानंतर तन्मयच्या बॅटमधून क्रॅकिंग 6 पाहिला आपण 2 आणि एक चौकार पाहिला खऱ्या अर्थाने या सामन्याला बूस्ट करण्याचा प्रयत्न तन्मयने केलाय। 33 धाव संख्येमध्ये जी जेल ड्रॉप झाली तेथून मात्र त्याची आपण मॅरेथॉन इनिंग पाहतोय, एक दमदार इनिंग पाहायला मिळेल। 16 चेंडूमध्ये या स्पर्धेतील पहिला अर्धशतकीय खेळी तन्मयच्या बॅटमधून येताना आपण पाहिली आहेत। आता येथून बनवायचे त्या 6 चेंडूमध्ये 14 धावा। गोलंदाज तयार, यावेळी मात्र चेंडू भिडकावलाय सीमा पलीकडे, पहिला चेंडू षटकार। समीकरणामध्ये परिवर्तन येणारा चेंडू असेल 5 आणि 8 धाव्यांची गरज। गोलंदाज तयार, हा फ्रंटफुटचा वापर जरूर केला होता, बराचसा वायर चेंडू पाहायला पंचांच्या माध्यमातून लेग स्टील सोडून चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये गणना केली जाईल आणि अबंतर धावसंख्येत भर 91 धावसंख्या पुढे सरसावते, ती धावा पाहायला मिळतात त्या 67 बनवायचे 5 चेंडूमध्ये 7 धावा। 5-7चं समीकरण, अप्रतिम क्रिकेट, जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। उपसरपंच चषक 2024 पुन्हा एकदा आपण पाहू शकाल चेंडू उसळी देणारा फलंदाजीच्या कानापासून हा प्रवास येतोय डॉट चेंडू। तर उलवे संघाचे संगणक निलेश कारकर साहेबांना आपण आमंत्रित करूया, आपलं सहर्ष स्वागत असेल, त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। सिंगल प्राप्त झाली आणि एकच्या मदतीनं धावा पुढे सरसावताना पाहायला मिळेल। आता बनवायचे त्या 3 चेंडूमध्ये 6 धावा, 3 चेंडूमध्ये 6 धावा देखील आपण डिफेन्स करू शकतो। नेहमीच आम्हाला सामना आठवतोय, सामना झाला होता रोहिंजनच्या मैदानावरती मुरबी संघाच्या गोलंदाज नरेशनं एका षटकामध्ये 1 धाव डिफेन्स केली होती, त्याच पद्धतीने 3 चेंडूमध्ये 6 धावा देखील डिफेन्स होऊ शकतात। आणि 6 चेंडू आपण पाहू शकाल RPL ला रायगड प्रीमियर लीगला 6 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिफेन्स केली होती आणि काही आपण पाहिलं होतं रिव्हर्सची कॉमेंट्रीचा आवाज ऐकला होता की 6 चेंडूमध्ये 42 धावा देखील बनल्या होत्या। मॅच विनिंग स्ट्रोक MSD स्टाईलनं सामना संपवतोय, चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार आणि येतोय एक खाती विजय फलंदाज तन्मयच्या बॅटमधून आणि सामना जिंकला। नॉट आउट मॅरेथॉन इनिंग राहिली आहे तन्मय पाटीलची आणि सामना जिंकतोय। यावेळी मात्र आराध्य स्पोर्ट पाटणोली संघ हटक असेल, यावेळी आर्या स्पोर्ट संघाचा खूप चांगला खेळ राहिला, मात्र शेवटच्या क्षणामध्ये यावेळी मात्र पाटणोली संघाकडून त्यांना परास्त व्हावं लागेल। पुढच्या वाटचालीस मला हार्दिक शुभेच्छा। त्यानं बनवल्यात 17 चेंडूमध्ये 56 धावा। तर दोन्ही संघांना विनंती असेल हस्तांदोलन करून घ्या, दोन्ही संघांना विनंती असेल आपण मैदान सोडण्यापूर्वी हस्तांदोलन करून घ्या। आपण पाहू शकाल खूप चांगला खेळ राहिलाय, जबरदस्त मात्र यावेळी खेळ मात्र पाहायला मिळाला आणि याच माध्यमातून या संघाचा मोरक्या तन्मय पाट ठरलाय या सामन्याचा सामनावीर। तर यायचा आपण खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ राहिला तन्मयचा आणि या सामन्यामध्ये आपल्या संघाला पहिला एक हाती विजय मिळवून देण्यामध्ये त्याचं मुलाचं सहकार्य राहिलंय। तर तन्मयला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करूया। तर आदरणीय व्यक्तिमत्व निलेशजी खारकर साहेबांना आपण आमंत्रित करूया स्पर्धेच्या माध्यमातून। मान्यवरांना विनंती असेल आपला सहर्ष स्वागत असेल।